छत्रपती शिवाजी महाराजांच्या परस्पराने पतित पावन झालेली ही महाराष्ट्र भूमी आणि मुंबादेवीच्या कृपात घेत बसलेल्या या मुंबई नगरीतील मालाड विभागामध्ये आज या ठिकाणी श्री गणेश प्रसादी भजन मंडळ मालाड पूर्व सन्माननीय श्री सतेश कसबले आणि भजन मंडळाच्या वतीनं सालावारप्रमाणे याही वर्षी श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करून या परमेश्वराच्या नामस्मरण आणि उपस्थित मायबाप भजनरसिकांची ही भजनी गाणी सेवा करण्याची सुवर्ण संधी या ठिकाणी आम्हाला दिली त्याबद्दल मी स्वतः महेश बाबू मालक मुक्काम श्रावण तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग मुंबईमध्ये राहण्याचे ठिकाण मुंबई मालाड आंबापाडा अशा ठिकाणी मला पुनरावलोकन करता येईल असे या भजनी क्षेत्रातील नामवंत असे पटवाजवादक सन्माननीय श्री विशाल राघव चांगला साथ करतायत आदरणीय आमचे मित्र सुप्रसिद्ध भजनकार संदेशजी कसबले यांचे सुपुत्र सन्माननीय साई कसबले आणि माझ्या शिवगणेश प्रसादी भजन मंडळाच्या वतीनं मायबाप आयोजकांचे मी राखला आभार मानतो त्याचप्रमाणे हे नवरवारी सांगण्याच्या निमित्तानं मला देवीला लाभलेले भजन सम्राट भजन महर्षी समीर सोलंकी त्यांना पखवाजवाद करतात ते या कोकणातील नामवंताचे पखवाजवादक आमचे परममित्र आदरणीय ओंकार दुप्पटे आणि त्याला तबला साथ करतात ते आमचे साई कसबले आणि त्यांच्या संपूर्ण भजनाच्या मंडळी यांचे सुद्धा मी माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार मानतोय त्याचप्रमाणे या बाईसाठी आम्हाला सन्माननीय कसबले मुलांनी योग्य संपर्क केला त्यांचे सुद्धा त्यांच्या मंडळाचे सुद्धा बरेचसे एकदा आभार मानतोय त्याचप्रमाणे या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय सत्यवान नाईक त्याचप्रमाणे या मंडळाचे आदरणीय सेक्रेटरी सन्माननीय सीताराम कसबले आणि खजिनदार सन्माननीय श्री मंगेश भरत यांचे सुद्धा मी माझ्या मंडळाच्या वतीनं लाख लाख आभार मानतोय त्याचप्रमाणे या नगरवाडी भजनाच्या निमित्तानं अनेक मायबाप क्षेत्रामध्ये जवळजवळ 70% भजनी कलाकार उपस्थित आहेत त्यापैकी आदरणीय महाराष्ट्र राज्य लॉटरी सेनेचे अध्यक्ष सन्माननीय नितीन पवार साहेब त्याचप्रमाणे आमचे परममित्र राजा दळवी त्याचप्रमाणे आना मार्गिनिया आमचे मित्र प्रदीप सावंत पत्रकार आदरणीय श्री भुया जाधव त्याचप्रमाणे समाज विरोधी असणारे आमच्या मधुर आवाजाने आपलं अख्खं आयुष्य भजनाचा स्वाधीन केलं असे आमचे आदरणीय गुरुतुल्य सन्माननीय श्रीधर बुवा मेहकर त्याचप्रमाणे भजन रत्न कोकण रत्न त्यांच्या आवाजाने वादळाने संपूर्ण भजन श्रोते अगदी आनंद घेऊन जातात असे आमचे आदरणीय गुरुतुल्य सन्माननीय विनोद चव्हाण बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे सुद्धा मी माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार मानतो त्याचप्रमाणे आदरणीय वसंत माने सचिन भटारी बुवा कोकणे बुवा सन्माननीय अरुण परब बुवा संतोष सावंत बुवा सुभाष परब बुवा आमचे आदरणीय आजगावकर बुवा या ठिकाणी महाडिक बुवा उपस्थित आहेत सर्वांची नावं घेणं मायबाप शक्य नाही दरम्यान या भजनी श्रोत्यांमध्ये सर्व तमाम भजनी बुवांना पक्वान वादकांच्या श्रेणी मी नतमस्तक आहे त्याचप्रमाणे आमचे आदरणीय आणि या मालाडची शान प्रत्येक भजनी बुवांसाठी मनापासून प्रेम केले आणि प्रत्येक भजनी बुवा त्यांच्या श्वासामध्ये आहे असे भजन प्रेमी आदरणीय शिवाजी सेठ ठाकूर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या चरणाशी मी नतमस्तक होत आहे आणि त्यांचा आशीर्वाद घेतोय त्याचप्रमाणे या मायबाप श्रोत्यांमध्ये काही कलाकार उपस्थित आहेत सर्वांच्या चरणी नतमस्तक होत आहे उपस्थित मायबाप भजनी श्रोत्यांच्या माझ्या आणि बुवांच्या सुद्धा मातृपितृ दिवसाला वंदन करून या संपूर्ण जगताचा आनंद मिळवून श्री गणराज
भवभयहरणा
नंतरण मिली सरस्वती जगत माता भगवती ब्रह्मकुमारी वीणावती विद्यादात्री विश्वाची नमन माझे गुरुवर्या सुखनिदान सद्गुरुराया स्मरुनी त्या पवित्र पाया शुद्धी वक्रतुंड बघतोय नजर मारतोय ते सगळे बुहात दिसतात आणि त्याच्यात आमचे मुंडगेकर बुवा या ठिकाणी उपस्थित झालेत. म्हणजे थोडेसे माझे हातपाय घट्ट लागले. खोटा सांगत देवाच मी खोटा बोलणार नाही. विनोद चव्हाण बुवा म्हणून त्यांना आधी हेंका सांगले तुम्ही हे बाजूक बसा नाही तर ते येऊन बसले तर माझी फाट असा म्हणून बाकी काही. त्याचप्रमाणे आमचे सावंत बुवा खरोखर म्हणजे त्या दिवशी युट्यूबला काय त्यांनी केले नाही जोरदार ठाळे त्यांच्यासाठी करायला पाहिजे. खरोखर अशी हे भजनी कलाकार या ठिकाणी आमच्यासारख्या छोट्या कलाकाराला ऐकण्यासाठी आलेले आहेत. सर्वांच्या चरणी मायबाप नतमस्तक आहे आणि खरोखर असेच आशीर्वाद आमच्या मागे तुम्ही ठेवा. कसबले बुवांबद्दल बोलायचं झालं तर एखाद्या मोठ्या मंडळाला लाजवेल असा कार्यक्रम आज 20 वर्ष ते करतात मायबाप. खरोखर जोरदार टाळ्या त्या माणसासाठी झाल्या पाहिजे. कारण 20 वर्ष सातत्याने करणं ही साधी गोष्ट नाही. या खैसून येता स्वांग आणणार खायना बिचारे वर्षभर सिंगल वार्य करतात, डबल वार्य करतात आणि त्याच्यातनं जमा झालेलो पैसो शेवटी या परमेश्वराचं नामच मानण्यासाठी ते खर्च करतायत. खरोखर त्यांच्यासारखं काम खरोखर कोण एखादी मोठी चाळ एखादी मोठी सोसायटी सुद्धा करू शकत नाही. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. त्यांच्या सगळ्या शिलेदारांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण काय मंडळ कशी असतात भजना अरे सुपारी भेटली ना ते रोकडा वाटू रोकड्याचा हिसाब सगळं चालतं. 5000 दिले ना ते 500-500. पण ही मंडळी तशी नाही. खरोखर तुमच्या चरणाशी मी नतमस्तक आहे, सलाम करतो तुम्हाला. खरोखर बरेच काय
माझी मालवणी माणसं या ठिकाणी सगळी भजना गेलेली आहेत आणि मालवणी माणसात भजन करूची मजा काय वेगळी आहे नाही का? कारण मालवणी माणूस जगातलो असो एकमेव माणूस हा काहीतरी पणान माराल पण आनंद नाही मारणार आणि हिंमत काय हो त्याच्या समोर कोणाची बोलायची काय सर्वे करायची मग आय लव्ह यू वातावरण माका कोणी नाही वागले तरी चालत पण माझे मालाचे सगळे जे कलाकार आहेत ना त्यांच्यासाठी सगळ्यांनी जोरदार तुमच्यासाठी कारण मालवणी माणूस मालवणी आहे की नाही साधो नाही हा कारण जे आमच्या मनात असतं तेच आमच्या ओठावर असतं जे आमच्या मनात असतं तेच आमच्या ओठावर असतं म्हणूनच मालवणी पोरांच्या छातीवरचं पहिलं म्हणजे मालवणी माणसाची नाही का? आमच्या आजगावकर बुवा थोडीशी जागा कमी आहे या माणसासाठी एकदा जोरदार टाळ्या. बरोबर आमच्यासारख्या छोट्याशा कलाकारांच्या मागे पाठीशी उभी असतात आणि त्यांची धावपळ मराठमध्ये सगळ्या भजनी कलाकारांना माहिती आहे. असू दे त्यांना परमेश्वर उदंड आयुष्य देव अशी त्या परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तबल्याची निवड त्याचप्रमाणे आमचे आदरणीय हितचिंतक आणि खरोखर एक प्रेमाचा हात आमच्या मागे असलेले आमचे आदरणीय ठाकूर साहेब यांच्याकडून कैलासवासी प्रथम भजन सम्राट बुवाश्री भीमसेन ठाकूर भीमसेन कृष्णा ठाकूर यांच्या स्मरणार्थ शिवाजी शेठ ठाकूर यांच्याकडून हे माझ्यासाठी 500 रुपयाचं बहुमोलाचं पारितोषिक आहे. धन्यवाद. परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देव अशी त्या परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतोय. दात कमी असलो तरी चालणार पण त्यांच्या आवाजात दम आणि लोकांना थांबून ठेवण्याची ताकद. मग खरो वाघ कोण? हा समीर बरोबर. बुवांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अतिशय गोड बुवा आहेत आमचे आणि खरोखर बुवांचा आणि माझा कधी कधी होता झेंगाट म्हणजे होता असा पण आज होणार नाही. समीर कदमांच्या निधीतून एका पिंपळी तिथेवर 1000 रुपये आशीर्वाद हे घेतला बक्षीस कडक छान होतं. धन्यवाद. सर्व भजनाला सुरुवात करूया. त्या कामासाठी आपण आलो आहोत. खरोखर मोडगेकर बुवांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. माझं समजतो की भजन क्षेत्रामध्ये आपलं अख्खं आयुष्य ज्यांनी काढलं अशा महान भजन रत्नाबरोबर मला भजन डबलवारी भजन करण्याची मायबाप संधी मिळाली. मी मला स्वतः खरोखर भाग्यवान समजतोय. कारण एवढ्या मोठ्या माणसाबरोबर बसण्याची जर संधी मिळता त्याच्यासारख्या मोठा पुण्य आयुष्यात आम्ही काय केला नाही. हे आमच्या आई वडिलांचे आमच्या गुरुजनांचे आशीर्वाद आमच्या मागे होत म्हणून ह्या आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या घडत असता. असू दे भजनाला सुरुवात करूया.
सारे गा मा प म प ध नि सा सारे गा
धन्यवाद धन्यवाद।